श्री प्रभू रामचंद्राय नमः. भद्रासनी चाप शरपाणी तेथे बैसले संत चतुर्ज्ञानी पंडित ऋषी महामुनी श्रीरामा ते उपासती. असो विद्यादेवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेला सुरुवात आहे. सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. ज्ञानी हुशार पंडित लोक सभेच्या ठिकाणी ऋषीवर्य बसलेले आहेत. भरत लक्ष्मण शत्रुघ्न सुद्धा आहेत. वाचा. नाना परीच्या कथा पुराणे धर्मचर्चा हरिकीर्तने विनोद हास्य गीत गायने सकळ मिळवणी ते करती. नाना प्रकारच्या असणाऱ्या कथा प्रभू रामचंद्राला सांगत आहेत. नाना प्रकारचं भगवंताचं नामस्मरण चिंतन करत आहेत. नाना प्रकारच्या असणाऱ्या शास्त्राचं गायन असणारे सर्व आपापल्या परीने प्रभू रामचंद्राला सुख वाटल आनंद वाटल अशा प्रकारचं सर्व कार्यक्रम चालू आहे. कोण कोण ते सभे प्रती श्रीराम सन्निध तेथे असती तयांची नामे संकळीती यथानुभूती सांगेल. आता यथानुभूती जशी आठवली तशा प्रकारचं म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सभेमध्ये कोण कोण होतं, कोण कोण आहेत सभेमध्ये. एवढी बसलेली सगळी सभेमध्ये बरं का, लक्षात ठेवा. अशी ही सगळी सभेमध्ये बसलेले आहेत. आणि ती म्हणजे काय सांगतात ऐका. विजयो दुसरा मधुमंत कश्यप मंगळ चौथा तेत पुराजित काळीयो दंत वक्र भद्रजान आठवा. असो 8 नायक असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सभेमध्ये म्हणजे असणार विजय आहेत. त्याच्यानंतर मधुमंत आहे, कश्यप ऋषी आहेत, त्याच्यानंतर मंगळ आहे, पुराजित आहे, काळी आहे, दंतवक्र आहे आणि 8वा त्याला आठवायचं बरं का सारखं जाता. जर 2-3 अध्याय त्याला आठवा म्हणून त्याचं 8वा भद्र आहे असं ग्रंथकर्ते वर्णन करतात. नवमाचे सुमागद नाम ते नवविध सभानायक परम याचा विश्वास मानी श्रीराम अति चतुर मनोनी. अतिशय हुशार आणि ज्ञानी ही 9 जण होती म्हणून प्रभू रामचंद्राचा ह्यांच्यावर लई विश्वास. ही म्हणल ती अशा प्रकारचा ह्या 9 जणांच्या हातून प्रधान प्रभू रामचंद्राचे होते. त्यांच्या हातून कारभार अयोध्या नगराचा चालत होता. हे तुके श्री रघुपती आपुलेनी प्रताप सांगती नाना परीचे विनोद करती धरणीच्या पती सुखार्थ. धरणीच्या पती असणारे सीतामाऊलीच्या पतीवर याला प्रभू रामचंद्राला आनंद वाटल म्हणून हे 9 जण म्हणले रोज एक ना एक कथा, एक ना एक विनोद, एक ना एक गायन, भगवंताचं नामस्मरण चिंतन करायची आणि प्रभू रामचंद्राचं मनोरंजन करायची. एक दिवशी काय झालं ऐका. कोणी तयाचे गीत गायन विनोद उपासन नृत्य गान तया प्रती बोले श्री रघुनंदन सावधान अवधारा. असं अशा प्रकारचं सर्व कोण कथा सांगायचं, कोण विनोद सांगायचं, कोण भगवंताचं नामस्मरण भगवंतासमोर करायचं. असं करता करता एक दिवशी प्रभू रामचंद्राने 9 जणांना काय विचारलं. तयामध्ये भद्रश्रेष्ठ विवेकी ज्ञाता आत्मनिष्ठ तया प्रती रावणारी प्रताप जिष्ट बोलता झाला ते समयी. सगळ्यामध्ये श्रेष्ठ होता 8वा. त्याचं नाव होतं 8वा म्हणून सांगितलं 8वा भद्र. अतिशय विश्वासू प्रभू रामचंद्राचा होता. श्रेष्ठ होता, ज्ञानवंत होता, गुणवंत होता म्हणून प्रभू रामचंद्राने त्याला जवळ बोलवलं आणि बोलवून काय म्हणतात. आगा भद्रा विचक्षणा सभेत योग्य अतिशाना युक्ती प्रयुक्ती तू विचक्षणा तुझा गुन्हा तुलना नाही. तुझ्या गुणाची कुणाबरोबरच तुलना करता येत नाही एवढा गुणी आहेस म्हणजे तू. ज्ञानवंत आहेस म्हणजे भद्रा. अरे भद्रा म्हणजे असणारा तुझ्यासारखा अतिशय शहाणा आणि युक्ती प्रयुक्तीने अतिशय चलाकीचा डोकं चालवणारा कुणीच नाही. पूर्वासी देशवासी जन वसताती आपले घरी जाण काय वदती श्री रघुनंदन नवा राजा अयोध्येचा. सांग भद्रा म्हणले गावात काय चर्चा आहे म्हणले. काय म्हणते तर लोक नवीन राजा आहे म्हणतात. दसरा असणार प्रभू रामचंद्र नगरात त्या अयोध्या नगराचं बरोबर राज्य चालत का. आता कोण ना कोण असतंच की म्हणले गावात. कोण चांगलं म्हणतंय, कोण वाईट म्हणतंय, कोण चांगलं म्हणतंय, कोण वाईट म्हणतंय. त्याच्यातलं मला वाईट कोण म्हणतंय, चांगलं कोण म्हणतंय. तसं काय त्या कानावर आलं का भद्रा. की आणि काही निंदा करीती की प्रताप बोल ठेविती की शत्रुघ्न सौमित्र्याची स्थिती निंदा करीती ते कोणी. काय म्हणते ती गावातले प्रभू रामचंद्र चांगला आहे म्हणते ती का प्रभू रामचंद्र वाईट आहे म्हणते ती. का भरतजी चांगलं का शत्रुघ्न चांगलं. नेमकं प्रभू रामचंद्र राज्याचं बरं आहे तर का भरत शत्रुघ्नच बरी होती असं काय लोक म्हणते ती का सांग बरं. काही माता वनवासासी आम्हा राडिले दंडकारण्यासी किंवा बोलती सीतेसी रावणे हरिले मनोनी. काय सांग बरं गावातली लोक म्हणतात का ती काही लय वाईट आहे प्रभू रामचंद्र तिने 14 वर्ष वनात वाटिवलं असं आमच्या काही बद्दल लोक काय म्हणते ती का. त्या राजा रावणाने म्हणजे सीतामाऊलीला पळवून दिलं. सीतामाऊली बद्दल काय गावातले लोक बोलतात का सांग रे भद्रा. नगरवासियांचे वर्तमान भद्राय केलं असेल जाण ते मज प्रति निवेदन एक
काळी करावे तो मग तू गावातल्या लोकांचं बोलणं ऐकलं असेल, तुला कोण ना कोण कोण ना कोण काहीतरी म्हणलं असेलच. बघा हे का आपल्यावर येत का गावाला भारी बायकोला अरे आता तर बायकोनं काय सांगितलंय, काय म्हणली, मला वनात जायचंय, ऋषी मंडळीत राहायचंय. म्हणून असं जर म्हणले तर काय म्हणलं असते, गावचा राजा आहे, देवादी देव आहे, पण बायकोचं ऐकत्यात. बायको म्हणली मला ह्या गावाला जायचं, म्हणलं की बस गाडी मारली की निघाला. अरे बाकी त्यांचा काही विचार करतो का येऊ देतात का आपल्यावर. हा सुंदर शिकवण आहे प्रभू रामचंद्राची. प्रभू रामचंद्र म्हणतात सीतामाऊली काय म्हणते सीतामाऊली बद्दल. भद्रा तू ऐकलं असेल, आत्ताच्या आता मला सांग बरं गावातली लोक काय म्हणतात. श्रीरामाचे मुखपद जाण येसे भद्रे कोण, पुढती श्रीरामासे मधुर वचन बोलता झाला ते प्रभू रामचंद्र म्हणा सांग की रे बाबा, सांग की कोणतरी काहीतरी म्हणतच असेल की का म्हणत असेल, सांग काय चांगलं एक तरी वाईट म्हणणार असतेच की. एक तर सगळं गाव चांगलं म्हणत असलं तर एक तरी वाईट आहे म्हणणार असतेच की. मग वाईट कोणतरी मला म्हणत असेल. मग असं प्रभू रामचंद्र म्हणल्या बरोबर भद्र गोडी शब्दाने प्रभू रामचंद्राला काय सांगू लागले ऐका. मणी भास्कर वंशभूषणा नरचूडा मणी लोकपूर्वी पाठ निग्रहवनी मार्गी चालता वचनी वचनी स्तवनवती करीती पै तुझे. ऐका प्रभू रामचंद्र, ऐका प्रभू रामचंद्र. गावात त्यांच्या घरामध्ये काम करत असताना दळिता कांडिता सारखं म्हणलं श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. दारा पूर्ण चालली तरी श्रीराम जय राम म्हणतात, रानात चाललं तरी श्रीराम जय राम म्हणतात. कुठलंही काम करत असलं तरी प्रभू रामचंद्र गावातले लोक श्रीराम जय राम म्हणतात. श्रीराम धर्मिष्ठ राजा आणि पतिव्रता जनक लक्ष्मणे वनवासाचे अग्रजा बहुत सुख दिले पै. असणार प्रभू रामचंद्र शिवराय वीर आहेत, पराक्रमी आहेत म्हणले असणार. सीतामाऊली बी महान पतिव्रत आहेत म्हणले. आणि काय म्हणले ते लक्ष्मणजी ते सुद्धा प्रभू रामचंद्रा बरोबर 14 वर्षात वनवासाला गेला असं बी लोक म्हणतात बघा. वदिले रावण कुंभकर्ण सेना सैन्य पुत्र प्रधान राज्य स्थापनी विभीषण बंधू सीतेसी येथे आला. काय म्हणतात राजा रावणाला संपवलं, कुंभकर्णाला संपवलं, सीतामाऊलीची सोडवणूक केली, 33 कोटी देवांची बांधवडी की सोडली, नवग्रहांची बिडी तोडली म्हणले असणार. राज्य लंका जिंकली, विभीषण काकाला दान दिली आणि गावाकडे आली असं लोक म्हणते. अयोध्येसी धर्मनीती नवा राजा होऊनी रघुपती प्रजापाळक परमप्रीती विजयी व्हावा श्रीराम. अयोध्या नगरातली लोक म्हणतात धर्माने नीतीने न्यायाने प्रभू रामचंद्र राज्य चालवतात म्हणले. आणि ह्या प्रभू रामचंद्रच आमचं नवं राज्य चांगलं आहे असं गाव म्हणतंय म्हणले. ऐसे भद्रे बोलल्यावरी पुनरपी श्रीराम प्रश्न करी भद्रा बरवे वाईट या दोई भीतरी जलसूत्री बांधले. प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि प्रभू रामचंद्र म्हणले बरं बाजला जग बाबा 2 तुंडी मांडूळ आहे, ती चांगलं बी म्हणतंय तीच वाईट बी म्हणतंय, तीच पळतीला नांतीला पळ काय म्हणते काय बाबाचा. सुख दुःख पुण्य पाप ऐसे जनाचे संकल्प सत्य सत्य हा खटाटोप मी माझे देख सकळांसी. अरे बाबा ह्या जगताच्या ठिकाणी सुख बी आहे दुःख बी आहे का नाही. जर तर सुख असलं की दुःख आहे, दुःख असलं की सुख आहे. सुखाच्या पाठोपाठ दुःख येतं, दुःखाच्या पाठोपाठ सुख येतं. पुण्य आलं की पाप आलं, पाप आलं की पुण्य आलं म्हणजे असणार. तसं ह्या जगाच्या ठिकाणचं असणार. संकल्प आलं की विकल्प आलं म्हणजे सत्य आलं की खोटं आलं अशी खटाटोप जगताच्या ठिकाणी आहे. आणि तू मला तुम्ही सोडा नाण्याला 2 बाजू असतात, तू एकच सांगितली. मी श्रेष्ठ कुलवंत एर हे अवघे अकुलवंत मी ज्ञाता महापंडित एर ज्ञान अपंडित जाणावे. म्हणले असणार लोक म्हणतात की माझ्यासारखा कोणीच नाही, मीच मोठा आहे म्हणले असणार. मीच कुलवंत आहे, मीच असणार हिंदू आहे, मीच ही आहे, मी तीच आहे असं म्हणते ती. म्हणले बाकीच्यांना नावं ठेवते ती. म्हणले मी ज्ञानी दुसरे अज्ञानी, दुसरे महामूर्ख मीच पंडित असं लोक म्हणणारे आहेत. ऐसे त्रिगुणाचे निपाशे सकाळी जग बांधिले असे त्या शुभ शुभ वार्ता पै असे गुणरूपे निगदाती. असं तू का म्हणे 3 गुणाचे केले, ज्याला 3 गुणाचे, कोण रजोगुणी असतं, तो कोण तमोगुणी असतं, कोण सत्वगुणी असतं. म्हणले असे 3 प्रकारची लोक आहेत. म्हणले मग 3 गुणात कोण कसं बोलतंय, कोण कसं बोलतं. एखाद्याला राग आला ते हो तिकडे काय चांगलाच नाही, एखादा चांगला राग नसला का नाही सत्वगुणी वा वा त्याच्यासारखा माणूस नाही. आणि राजेश असलं का रजोगुणी असलं का नाही हाय जरा बरं पण थोडक्यात. भद्रा नगरवासी जन जे वदती असते ते आपण यथानुभूती करी निवेदन शंका जरी धरशील. म्हणून तुला सांगतो बघ भद्रा,
लोक दोन तुंडे असतात, चांगलं बी म्हणते ती वाईट बी म्हणते ती. तुझ्या मनात चिंता असेल वाईट कसं सांगावं मला, ही काळजी बाजूला सार आणि निवांत. तुम्हाला लोक वाईट बी म्हणत असली तर सांग बाबा जरा बदल करतो वागण्यात माझ्या, आहे का नाही? असं प्रभू रामचंद्र त्या भद्राला गोड बोलून म्हणतात, आपण अशी शुभ कर्तव्यता हे भद्रा जाण तत्वता, अशुभ त्यागोनी उत्तमार्था म्यास बिजरवणाता चरावे. आणि की पुढची वेळ उगा आधी सांगून टाकलं बरं का. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे आपण मोस्ट लोक म्हणतात चांगला आहे चांगला, शुभ म्हणजे चांगला आहे चांगला आहे, पण जर लोक एखादा जर अशुभ आहे म्हणत असेल ह्याचं तोंड सुद्धा बघू नका बाबा, चांगलं दिवस सुद्धा जात नाही, असं जरी लोक म्हणत असले तर चांगलं तोंड धुतं, फेरन लवली लावतं, मग आहे का नाही? चांगलं दिसावं लोकांना असं काहीतरी माझ्या असणाऱ्या आचरणामध्ये परिवर्तन करतो वाईट म्हणत असतील तर, असं प्रभू रामचंद्र त्या भद्राला म्हणतात. ऐसी सीतापती बोलोनी सरे तदंतरे भद्रे वीरे नगरीचा वृत्तांत सत्वरे श्रीरामापासी सांगितलं. मग अशा प्रकारे प्रभू रामचंद्र विचारलं, बाबा वाईट म्हणत असेल तर नीट सरळ वागतो ना आता इथून पुढे, आहे का नाही? सरळ वागतो म्हणजे असणार. असं म्हणल्याबरोबर भद्राला आनंद वाटला आणि भद्राने पुढची गोष्ट आता काय सांगायला सुरुवात केली आहे का? रोजी दयादिनी रावणारी पुरी पाटणी नगरी हाटविंदी चौहाटी घरोवरी ठाई ठाई बोलत. ऐका प्रभू रामचंद्राच्या गावात फिरलो, तळ्यावर, हापशावर, नळावर, बाजारच्या जाग्यावर, गावातल्या कट्ट्यावर, जिथं जाईल तिथं म्हणजे गावातले लोक काय म्हणतात ऐका. रावणे सीताबळे करुणी हरोनी लगे नेली जाण, होती ठेवले रक्षसगण अशोकवन नाभितरी. वनाभितरी मग म्हणले असणार ऐका. गावातील लोक काय म्हणतात, प्रभू रामचंद्र बाजाराच्या ठिकाणी ऐकलं, चव्हाट्याच्या सगळीकडे ऐकलं. म्हणले काय केलं की त्या राजा रावणाने सीतामावली चोरून नेली, अशोकवनाच्या ठिकाणी ठेवली. अशोकवनाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर तिच्या भोवती राक्षसांचा फेराच्या फेरा तिच्या राखण्यासाठी ठेवला. जानकी सौंदर्याची खाणी अभिलाषे ठेविली अशोकवनी, तेथे राक्षस घोर दर्शनी ती भोवती ठेविले. आवाज सीतामावलीला नेलं राजा रावणाने, पळवून नेलं म्हणते ती, पण विषयासक्त होऊन नेलं, अभिलाष धरला म्हणून गेलं. आणि मग त्या अभिलाषाच्या पोटी म्हणजे असणाऱ्या सुंदर देखण्या सीतामावलीच्या भोवती राजा रावणाने राक्षसांच्या कडची कड ठेवलं होतं. तुझी कीर्ती अद्भुत लाटी वानर मिळविले कोट्यानु कोटी, शिळी सेतू बांधून समुद्र तटी लंका नेटी उतरलासी. पण तुमची अगाध कीर्ती आणि अगाध असणारी ताकद, त्या ताकदीच्या जोरावर, कीर्तीच्या जोरावर तुम्ही 400 कोसाच्या समुद्रावर पाषांतरले असणारे 18 पद्म वानर, 72 कोटी हसून 56 कोटी वानर एवढ्यांना घेऊन तुम्ही लंकेत गेला. वदिले रावण कुंभकर्ण राजी स्थापिला विभीषण, सीता सोडवणे अयोध्ये गमन प्रतापे पूर्ण. आपल्या ताकदीच्या जोरावर, प्रतापाच्या जोरावर लंकेत पोहोचला, राजा रावणाला संपवलं, कुंभकर्णाला संपवलं, सीतामावलीची सोडवणूक केली, तुम्ही लंकेत आला. तेसा तुमच्या कीर्तीसी रावणे कळंक लाविला हरून सीतेसी, तिसी न पुसता घरी कैसी एकाकी घातली. तुम्ही ती अशी कीर्ती वाढली, सीतामावलीला घेऊन राजा रावणाला संपून आला, पण राजा रावणाने तुमच्या एवढ्या कीर्तीला डाग लावला. काय डाग लावला? एवढ्या दिवस ती सीतामावली राजा रावणाचे हित होती, तरी एकाएकीत सीतामावलीला राजा प्रभू रामचंद्राने घरात कस काय घेतलं. आता ही लोक बोलतेली म्हणून प्रभू रामचंद्राने दिवे घेतलं का नाही? सीतामावलीचं दिवे घेतलंय, पण लोक वाचा न करीती प्रशाशोधन जानकी सग्रल घालून, कैसा वर्तितो रघुनंदन लोक लाज सोडोनी. काय गावातले लोक म्हणते ती म्हणते, विचारावं मोठ्या माणसाला किंवा त्याला त्या सीतामावलीतलं विचारावं, तू इतके दिवस राजा रावणाची इथं राहिले, तुला विषय सक्त होऊन राजा रावणाने तू मग काय विचारायचं तर प्रभू रामचंद्राने काही विचारपूस बी केली नाही म्हणले, डायरेक्ट आंदोलन घरात ठेवलं म्हणले आपल्या. काय ते प्रभू रामचंद्र म्हणजे असणार, कसं असणार ते प्रभू रामचंद्र म्हणजे लाज सोडली. प्रभू रामचंद्राने लाज सोडली. एवढी लाज सोडायची असते का? अशी गावातली लोक म्हणतात, व आता मी तरी काय करू. आमच्या स्त्रिया ऐसे करीती उंचकणे सीतेचे अम्मा येती, या कारणे लोक ऐसे बोलती श्री रघुपती सत्य जाण. खरं सांगतो व प्रभू रामचंद्र, काय एखाद्या आमच्या जर बायकोनं काय कुठं केला तर आम्हाला ते सीतामावलीचं तुमचं उचकाने देते. मग त्या राजा रावणे सीतामावलीला नेलं, प्रभू रामचंद्राने तिला घरात घेतलं.
झालं तीच उचकानं सगळ्या गावाला देते ते बघा प्रभू रामचंद्राने काय करू. राक्षसा वश झाली सीता नाना भोग भोगी जनक दुहिता तेन पुसता श्री रघुनाथा घरामध्ये घातली. अहो राक्षसांना सीता मावली तिथं वश झाली. गावातले लोक म्हणते ते म्हणले असणार आता मी तरी काय करू म्हणले. पण ते प्रभू रामचंद्राने म्हणले असणारे न विचारता न विचारपूस करता गावातल्या माणसाला विचारायला काय घरच बांधला कशाला गावात असणार विचारायचं म्हणजे विचारायला पाहिजे होतं. न विचारताच प्रभू रामचंद्राने सीता मावलीला आपल्या घरात घेतलं अशी गावातली लोक म्हणते ती. जे आचरली सीता सती तैसे जामुच्या स्त्रिया वर्तती तुझ्या आधारे अमान मानिती ऐसी वदंती जनाची. काय गावातले लोक म्हणतात काय सांगायचं प्रभू रामचंद्र तुम्हाला म्हणजे जसं सीता माऊलीचं आचरण होतं तशाच आमच्या बायका बी वागायला लागले म्हणजे अवघड परिस्थिती असते. ते लाल तो कावळा बघा टोच्या कुठे मारतात लाल बघेल तिथं. चांगल्या माणसाकडे लोक बघत नाही ती वाईटाकडे बघितल्याशिवाय मग तुम्ही तशी राहते आम्ही तसं राहते काय झालं. अशी गावातली लोक आम्हाला सुद्धा म्हणायला लागली आमची बी पंचायत झाली प्रभू रामचंद्र तुमच्यामुळे काय बोलता बी येत नाही. मोठ्याचं कुणी छोट्याचं बारक्याचं गरीबाचं खपून जात पण मोठ्याचं खपाना प्रभू रामचंद्र वाचा. राजा प्रवर्ते अधर्मासी तेथे नीती कोण कोणासी शिकवावी रघुपती कायसी या स्थितीसी दे कोणी. या स्थितीला पाहून सांगायचं कुणाला आणि बोलायचं कुणाला. गरीबाचं असतं रे कांटायला दिसते का बाहेर जाऊ नको जायचं नसतंय पण मोठ्याचं मोठंच असतंय तिथं कोण विचार करतोय म्हणजे काहीच विचार नाही. प्रभू रामचंद्र म्हणजे हवा असं सगळे असणारे आधार म्हणजे का तर राजाचा असणारा भ्रष्ट झाला नव राजा कसा वागायला लागला प्रजा काही करीत रक्षकच भक्षक झाले रक्षण करणारेच खायला लागले तर खातं कशाला राहील. खातं ते खातच जातील सगळे लोक म्हणजे असणार म्हणून मध्ये असणार कुणी कुणाला बोलावं कुणी कुणाला शिकवावं प्रभू रामचंद्र अशी गावात सगळीकडे चर्चा. आता मी तरी काय करू असं भद्र म्हणू लागला. यापरी बहुविध जन नगरी करती विवंचन हे सत्य श्रीरामा जाणे नाही अनुमान यदर्ती. आणि अशा प्रकारची गावात सगळीकडे चर्चा प्रभू रामचंद्र माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं. मी तुम्हाला जशीच्या तशी सांगितली. आता हिथून पुढचं बघा बाबा प्रभू रामचंद्र तुम्ही असं तो भद्र म्हणू लागला. एकूणी भद्राचे वचन परमार्थ बुद्धी श्री रघुनंदन सर्वासु हृदय प्रति बोले जाण हे कथा सतत्वे मानते तुम्हा. मला असं प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि सभेत बसलेली जी काही लोक होती सर्व आणि त्यांना म्हणले हो काही भद्र म्हणण्याला पटतंय का तुम्हाला बरोबर आहे का अशी गावातले लोक बोलते ती का व असं प्रभू रामचंद्राने विचारलं. आता विचारल्यानंतर प्रभू रामचंद्र काय म्हणतात खरं वाटतंय का तुम्हाला असं म्हणते ती गावातले लोक खरं वाटतंय का. आता लोक काय म्हणते ही 8-9 जण काय म्हणते ती भद्र म्हणला खरं आहे व खरं आहे. सभाजन म्हणती श्री रघुनाथा भद्र बदला जे काव्य कथा ते सत्य स्वामी याचा अर्थ आम्ही सेज ऐकिले. मग म्हणलं प्रभू रामचंद्र म्हणजे सगळे बसणार भद्र बोलतो ती खरं आहे का. प्रभू रामचंद्र काय सांगायचं बाकीचे 8 जण म्हणजे खरं बोलतो प्रभू रामचंद्र ते आमच्या बी कानाने तीच ऐकलंय. सर्व ही प्रणिपात करून श्रीरामा प्रती बोलती जाण म्हणती राजेंद्र असत्यपण भद्रा वचना पैना. सर्वचे सर्व उठले सर्वांनी हात प्रभू रामचंद्र समोर जोडले हात सोडून म्हणू लागले प्रभू रामचंद्र भद्र म्हणतोय ती खरं आहे. त्याच्या बोलण्यात काही खोटेपणा नाही. लय गावातली लोक कळू लय काय बोलते ती वाचा. सर्वांची वचनावळे कोणी कृपाळू ते काळी सभा विसर्जून हृदय कमळी रावणारी विचार करीत असे. अशा प्रकारचं सर्वांचं बोलणं ऐकलं आणि प्रभू रामचंद्रांनी सभा संपले रे जा बापाच्या घरी म्हणजे मोठा भास झालं म्हणजे असणार. आता लोक अशी बोलते ते आपण एवढं राज्य कारभार व्यवस्थित सगळं असणार चांगलं असताना सुद्धा उगाच नावं लोक ठेवते ती म्हणजे माणसाला कटाळ येईन का नाही बसारे बंद करा म्हणजे सभा विसर्जित केले. पण रामचंद्र आपल्या महालामध्ये गेले आणि काय विचार करू लागले ऐका. पुढील प्रसंगी सौमित्र रघुपती संवाद एकांती बैसोनी करीती एका जनार्दनी विनंती सावधान श्रोती परिसावे. आता गावातली लोक असं म्हणते ती आता प्रभू रामचंद्राने जर ऐकलं आता ही प्रस्ताव मांडायचा कुणाबरोबर बाहेरच्या बरोबर मांडावा तर पंचायत बाहेरची लोक म्हणते ते मग आता घरातल्या माणसावर समोर मांडावं लागेल. मग प्रभू रामचंद्र आता काय करतील पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी लक्ष्मणजीला जवळ बोलवतील आणि लक्ष्मणजीला म्हणतील
बघ रे बाबा गावातली लोक आपल्याला अशी म्हणायला लागल्यात, काय करायचं नेमकं. मग आता दोघांचा विचार विनिमय होईल. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीचा तो विचार विनिमय आपल्याला असणार. पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी गावबा काका सांगतील. श्रोते मंडळी सावध होऊन ऐका अशी विनंती गावबा काका करतात. स्वस्ती श्री भागवत रामाने उत्तरकांडे एक कार्टिकाय श्रीरामभद्र संबोधो नाम त्रिचत्वारिशतमाध्याय. गोड हा श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शिवम भवन्तु. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान